या खिरीचं टेक्स्चर बघा, आहे ना किती मस्त. टेम्पटिंग तर दिसतच आहे, पण टेक्स्चर पण अप्रतिम आली आहे. पण तुम्हाला माहितीये ही मी खीर तांदळाची न करता एका अशा इन्ग्रेडियंटची केली आहे जी सर्वांच्या घरात असतेच. तर ही खीर आपण कशी केलेली आहे तर हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. नमस्कार, मी सोनल रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजच्या आपल्या या मस्त अशा थिक आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीच्या खीरच्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण कुठलीही जी खीर करतो ती अगदी झटपट होते, पण त्याआधी थोडीशी आपण पूर्वतयारी करतो, जसे की ड्रायफ्रुट्स वगैरे काढून घेणे, त्याला कट करणे. तर मी इथे 3-4 काजू, 3-4 बदाम आणि 3-4 पिस्ता घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. इव्हन तुम्ही यामध्ये बेदाणे वगैरे पण घालू शकता. पण आमच्याकडे बेदाणे खाल्ले जात नाही, म्हणजे आयुषला हे बेदाणे आवडत नाही म्हणून मग मी काही घालत नाही. पण तुम्ही बेदाणे पण घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपण चारोळी घालणार आहोत आणि थोडेसे केशरच्या काड्या आणि वेलची पूड राहणार आहे. तर सगळ्यात आधी जे ड्रायफ्रुट्स कट करायचे आहे ते कट करून घेऊ. तर मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता या पद्धतीने कट करून घेत आहे. थोडंसं यामध्ये डेसिकेटेड कोकोनट किंवा नारळाचा चुरा जो आहे तो पण घालायचा आहे, किंवा नारळाचा कीस. तर माझ्याकडे डेसिकेटेड कोकोनट आहे तर ते मी घेतलं आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर आता इथे एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे. कॉटनचा असला तर चालतो किंवा असा टर्किशचा असला तरी चालतो. आता यामध्ये आपल्याला 1/3 कप इतके जाड पोहे घ्यायचे आहे आणि हे असे स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. तर बरोबर आपण आज ही खीर पोह्यांची करत आहोत, म्हणजे तांदळाच्या ऐवजी आपण इथे पोहे वापरणार आहोत. तर पोहे हे पण तांदळाचेच असतात, त्याच्यामुळे याची खीर पण जशी तांदळाची असते ना त्या पद्धतीचीच लागते, पण अगदी झटपट होतं. त्याच्यामुळे या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत आहे. तांदळाची खीर तर तुम्ही खाल्ली असालच किंवा बनवली असालच. आता यावेळेस तुम्ही माझ्या या पद्धतीने पोह्यांची खीर पण नक्की करून बघा. तर पोहे मी स्वच्छ पुसून घेतले आणि ते या मिक्सरच्या पॉटमध्ये घातलेले आहे. मिक्सरमध्ये ते आपल्याला छान बारीक करून घ्यायचे आहे. जसे तांदूळ बारीक होतात त्याच पद्धतीने हे पोहे पण अगदी अलगद मस्त बारीक होतात. तर असे या कन्सिस्टन्सीचे आपल्याला पोहे असे बारीक करून घ्यायचे आहे. आता या कढईमध्ये आपण खीर करणार आहोत. या कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप घ्यायचे. तूप छान गरम झालं की यामध्ये हे जे पोहे आपण दळून घेतले किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतले ते यामध्ये घालू आणि 3 मिनिटं छान याला परतवून घेऊ. तर अगदी कमी गॅसवर याला 2 ते 3 मिनिटं या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. मी पोहे 1 मिनिटं हे परतवून घेतले आणि सोबतच यामध्ये ड्रायफ्रुट्स पण परतवून घेणार आहे किंवा या तुपामध्ये भाजून घेणार आहे. तर इथे भाजताना काजू, बदाम आणि पिस्ता जो आपण कट करून घेतला होता तोच यामध्ये मी घातलेला आहे. चारोळी आपण नंतर घालू. तर इथे 1 ते 2 मिनिटं हे ड्रायफ्रुट्स पण या पोह्यांसोबत भाजून घेऊ. हे बघा इथे 2 मिनिटं झालेली आहे, म्हणजे संपूर्णपणे 2 ते 3 मिनिटं आपण पोहे आणि ड्रायफ्रुट्स छान या तुपामध्ये भाजून घेतले. आता यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचं आहे. तर हे जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे, कारण मी बरोबर परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्हाला इथे सांगत आहे. 1/3 कप मी इथे पोहे घेतले होते, तर त्याला अर्धा लिटर आपल्याला इथे दूध लागलेलं आहे. आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे तर या कन्सिस्टन्सीचं अगदी परफेक्ट आपली खीर तयार होते. आता याला मस्त उकळी काढू. तर इथे 2 मिनिटं झालेली आहे आणि छान उकळी आलेली आहे. तर यामध्ये 1 टेबलस्पून कोकोनट घालू, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे ते घालू. त्यानंतर लगेचच यामध्ये चारोळी घालू आणि मी 5 ते 6 अशा केशरच्या काड्या आहेत त्या पण घातलेल्या आहे. याच्याने या खीरला रंग छान येतो आणि फ्लेवर पण छान येतं. आता याला आपण 2 मिनिटं मस्त उकळवून घेऊ. जसं जसं तुम्ही याला उकळवत जाल तसं तसं ती घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर पण ती थोडीशी घट्ट होते. हे बघा याला चांगली उकळी आलेली आहे. आता यामध्ये साखर घालून घेऊ. तर जेवढे पोहे घेतले आपण तेवढीच साखर घालायची आहे. इथे मी थोडीशी साखर कमी घातली, कारण आमच्याकडे गोड कमी खातात आणि मला पण असं वाटलं टाकल्यानंतर, साखर घातल्यानंतर की थोडीशी अजून साखर हवी होती, पाहिजे होती. तर जेवढे आपले पोहे होते तेवढीच साखर घाला, म्हणजे छान गोड होईल. आता परत याला आपण 1 ते 2 मिनिटं उकळवून घेऊ आणि यामध्ये आता आपण वेलची पूड घालू आणि आपली ही खीर तयार आहे.
आणि इतक्या प्रमाणामध्ये 5 वाट्या आपली ही खीर तयार झालेली आहे. खीरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. गरम असताना पण मस्त टेक्स्चर आलेलं आहे, छान कन्सिस्टन्सी आहे आणि थोडीशी कोमट झाल्यानंतर पण मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. जर पातळ पाहिजे असेल तर दूध तुम्ही थोडंसं ॲड करू शकता. पण इतक्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट आपली खीर तयार होते. मी वरून थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालत आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. मस्त आपली खीर तयार आहे. ही पोह्यांची खीर इतकी अप्रतिम झाली होती. अजिबात कोणी सांगू शकत नाही की ही पोह्यांची आहे. अगदी तांदळाच्या खीरीसारखीच ही होते. आय होप पोह्यांची अशी झटपट खीर तुम्हाला नक्की आवडली असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.